नमस्कार, मी डॉक्टर शुभम देसले, MBBS MD मेडिसिन. डाव्या बाजूला छातीत दुखलं आणि लगेच मनात एकच विचार येतो, हार्ट अटॅक तर नाही ना? डाव्या बाजूला होणारं प्रत्येक स्ट्रेस पेन हे हृदयामुळेच होतं का? नाही. पण यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कधी हे साधं असू शकतं आणि कधी जीव घेणं. चला एक छोट्याशा उदाहरणातून समजून घेऊयात. एक छोटी गोष्ट. रमेशला अचानक डाव्या छातीमध्ये दुखायला सुरुवात झाली. तो घाबरला. हार्ट अटॅक तर नसेल ना? पण डॉक्टरांनी विचारलं, दुखतं नेमकं कुठे? राजेश म्हणाला, मी हात हलवला किंवा जागेवर दाबलं की दुखतं. इथे एक क्लू मिळाला. असं पेन कधी कधी मसल किंवा चेस्ट वॉलमुळे असू शकतं. पण आता दुसरी सिच्युएशन बघा. छातीत दाबल्यासारखं, जडपणासारखं किंवा आवळल्यासारखं दुखतं आहे आणि हे दुखणं डाव्या हातात, खांद्यात, पाठीमागे किंवा जबड्यात पसरतं आहे. सोबत घाम येतो आहे, मळमळ, श्वास घ्यायला त्रास होतो आहे. इथे एक गोष्ट पूर्णपणे बदलते. पण एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. हार्ट अटॅकमध्ये पेन नेहमी डाव्या बाजूला होतं का? काही लोकांना मध्यभागी छातीत दुखू शकतं. काहींना फक्त श्वास लागणे, घाम येणे, अशक्तपणा किंवा मळमळ अशी लक्षणे असू शकतात. म्हणून फक्त दुखतंय कुठे यावर निर्णय घेणे धोकादायक ठरू शकतं. डाव्या छातीच्या दुखण्यामागे अनेक कारणं असू शकतात. ते म्हणजे मसल पेन, ॲसिडिटी किंवा रिफ्लेक्स, चेस्ट वॉल किंवा रिब रिलेटेड पेन, कधी एन्झायटी आणि नंतर हृदय रिलेटेड पेन. जर छातीत दुखणं अचानक सुरू झालं असेल, काही मिनिटांपेक्षा जास्त टिकत असेल, वारंवार होत असेल किंवा त्यासोबत श्वास लागणे, घाम, उलटी, मळमळ, चक्कर, बेशुद्ध पडण्यासारखं वाटणं किंवा हात, जबडा, पाठीमागे दुखत असेल तर वेळ घालू नका आणि गॅस असेल म्हणून घरी बसू नका. ताबडतोब हॉस्पिटलला जा आणि तपासणी करून घ्या. धन्यवाद.